ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी निकिता पाटील। स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। गेल्या कित्येक दिवसांपासून किंबहुना कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। मात्र आरक्षणाला स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला जोरदार झटका दिलाय। तत्कालीन राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर हे आरक्षण टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवण्यात सर्वात मोठी अडचण ठरतीये ती म्हणजे 1992 सालची इंदिरा साहनी केस। या केसची सध्या बरीच चर्चा होतीये। हे प्रकरण नेमकं काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1989चं वर्ष हे खऱ्या अर्थानं भारतीय राजकारण आणि समाजकारणाला कलाटणी देणारं ठरलं। 1989 सालच्या निवडणुकांच्या वेळी जनता दलानं मंडल आयोगाच्या शिफारशींना आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सामील करून घेतलं आणि तसा प्रचार सुद्धा सुरू झाला आणि इथूनच सुरुवात झाली भारतीय राजकारणातल्या कास्ट पॉलिटिक्सला। जनता दल सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली आणि मंडल आयोगाच्या या शिफारशींनुसार शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद केली गेली। देशातल्या सवर्ण जातींनी या आरक्षणाला विरोध केला आणि या शिफारशी लागू होण्याच्या लगोलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण देशामध्ये आगडोंब उसळला। देशभर संप, आंदोलनं, निषेध आणि मोर्चांचं अक्षरशः सत्र सुरू झालं। लवकरच जनता दलाची सत्ता गेली आणि 1991च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचं नरसिंह राव सरकार सत्तेमध्ये आलं। नरसिंह राव सरकारनं सुद्धा ओबीसींच्या 27% आरक्षणासोबतच सवर्णांना आणखी आर्थिकदृष्ट्या 10% आरक्षणाची घोषणा केली आणि याला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात या आरक्षणाला सुद्धा आक्षेप नोंदवला गेला आणि या सर्वांमध्ये मैलाचा दगड ठरला तो इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा ऐतिहासिक खटला। इंदिरा साहनी या दिल्लीमध्ये राहणाऱ्या वकील होत्या आणि त्यांनी या 10% आरक्षणालाच विरोध केला। 1992 मध्ये इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या ऐतिहासिक खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची एक मर्यादा ठरवून दिली आणि ही आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त असता कामा नये असं स्पष्टपणानं न्यायालयानं सांगितलं। आणि इतकंच नाही तर हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं पुढच्या कित्येक खटल्यांमध्ये उचलून सुद्धा धरलाय। आता आरक्षण देण्याचा मुख्य उद्देश हा समाजातल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित घटकांना समान संधी देणं हा आहे, पण समान संधी उपलब्ध करून देताना खुल्या प्रवर्गातल्या लोकांवर कोणताही अन्याय व्हायला नको असं सुद्धा न्यायालयानं आपल्या या इंदिरा साहनी खटल्यामध्ये नमूद केलंय। आता दोन महत्वाच्या बाबी म्हणजे जातीवर आधारित जे काही आरक्षण आहे ते 50%पेक्षा जास्त असता कामा नये असं संविधान म्हणतं आणि संविधानाची ही मूळ संरचना आहे। या संविधानाच्या मूळ संरचनेला धक्का लागता कामा नये असा सुद्धा निकाल 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला गेला। हा खटला सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, जो खटला सांगतो की संविधानाच्या मूळ संरचनेत कोणताही बदल व्हायला नको। तर भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा ठरलेला हा खटला आणि केशवानंद भारती नेमके कोण होते ते लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण आता पुन्हा येऊयात महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे। महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राज्य सरकारकडून मराठा आरक्षण हे 16% दिलं गेलं आणि सवर्णांना 10% आरक्षण। त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ही आधीच 78% गेली। त्यामुळे खुल्या वर्गामध्ये स्पर्धा करण्याला वाव आहे तो फक्त आणि फक्त 22%। हाच कळीचा मुद्दा ठरतोय आणि याला किनार आहे ती इंदिरा साहनी खटल्याची। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर सुद्धा राज्यातला एखादा समाज किंवा एखादा वर्ग हा आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जर मागासलेला असेल तर अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत 50% आरक्षणाची मर्यादा वाढवता येते, पण राज्य सरकारला तसं आधी न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागतं। पण तत्कालीन आणि आताच्या सरकारनं जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यानुसार मराठा समाज अजूनही मागासलेला आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला कोणतंही तथ्य दिसत नाहीये। आता या ठिकाणी काहीसा खटकतोय तो महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय। या आरक्षणाच्या विधेयकाला अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा वैध ठरवलं, पण महत्वाची बाब अशी की यामध्ये मराठा समाजाचा समावेशच नव्हता। पण या आरक्षणानं इंदिरा साहनी खटल्याच्या निकालाची मर्यादा तर ओलांडली, शिवाय कित्येक राज्यात आरक्षण आज 50%च्या वर गेलंय। मग मराठा आरक्षणावरच आक्षेप का असा प्रश्न बऱ्याच ठिकाणी उपस्थित केला जातोय। या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवं की इंदिरा साहनी खटल्यामध्ये जी काही आरक्षणाच्या मर्यादेची तरतूद केली गेलेली आहे ती फक्त जाती आधारित आरक्षणाला लागू आहे
आर्थिकदृष्ट्या जे काही आरक्षण दिलं जातं आणि नुकतंच 10% जे आरक्षण दिलं गेलं त्यालाही खटल्याची तरतूद लागू नाहीये. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर देण्यात आलेल्या आरक्षणाला त्यातून वगळण्यात आलं आणि त्यामुळे सवर्णांना देण्यात आलेल्या या 10% आरक्षणाची 50% मर्यादेमधून अलगद सुटका झाली. पण जसं की मी आधी सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकार मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास ठरवण्यासाठी जे काही मुद्दे मांडतंय त्यानुसार तर आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. आता दुसरी सकारात्मक बाजू पाहूयात. 2015 मध्ये बढतीमध्ये आरक्षण देण्याचा एक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे आला होता आणि या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं काहीसं सकारात्मक उत्तर दिलं होतं. न्यायालयानं त्यावेळी असं मत नोंदवलं की इंदिरा साहनी यांच्या खटल्याच्या निकालाचा अर्थ हा आजच्या दृष्टीनं करावा लागेल. मुळात इंदिरा साहनी खटल्याचा निकाल हा 1931 मधल्या जनगणनेचा आधार घेऊन देण्यात आला होता. त्यानंतर राजकीय संरचनेत आणि एकूणच सामाजिकदृष्ट्या बरेच बदल झालेत. त्यामुळे राज्यघटनेच्या मूळ संरचनेमध्ये जरी बदल होत असला तरी त्या संदर्भात आजच्या काळानुसार सकारात्मक विचार करावा लागणार आहे. बऱ्याच महत्वाच्या देशामध्ये राज्यघटना ही परिदृढ असते. परिदृढ जरा कठीण शब्दात झाला पण त्याचा सोपा अर्थ म्हणजे ज्या राज्यघटनेमध्ये कोणताही बदल करता येत नाही त्या राज्यघटनेला परिदृढ असं म्हणतात. आणि याच्या अगदी उलट म्हणजे स्थल काल परत्वे भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक बदल केले गेलेत. एका अर्थानं सोप्या भाषेत सांगायचं तर भारतीय राज्यघटना ही लवचिक आहे. तर मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून असा लवचिक दृष्टिकोन घेतला जाईल का आणि भारतीय राजकारणातलं मराठा समाजाशी संबंधित असलेलं हे कास्ट पॉलिटिक्स सामाजिक दृष्ट्या कसं घेतलं जाईल हे आता पाहावं लागेल. तुर्तास इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.